अक्षय तृतीया या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, दान किंवा खरेदी अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही नष्ट होत नाही, फळ देते. अशी मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू विशेष प्रसन्न असतात. म्हणूनच या दिवशी लोक सोने चांदी खरेदी करतात, नवीन कामांची सुरुवात करतात आणि दानधर्म करतात. दृक पंचांगानुसार वैशाख शुक्ल तृतीया तिथी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:50 वाजता सुरू होईल आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:27 वाजता समाप्त होईल. मध्यान्हव्यापिनी तृतीयेच्या नियमानुसार अक्षय तृतीयेचा सण 19 एप्रिल 2026 रविवार रोजीच साजरा केला जाईल. अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही नाश होत नाही. या दिवशी केलेले दान, जप, तप, पूजा आणि खरेदी अक्षय फळ देते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. अक्षय तृतीयेला स्नान, दान, पूजा आणि शुभ कार्य केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. नवीन व्यापार सुरू करणे, गृहप्रवेश, विवाह आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही मंगल कार्य सदैव फलदायी ठरते. अक्षय तृतीयेला काय खरेदी करावे? अक्षय तृतीयेला खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी खालील वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. 1. सोने आणि चांदीचे दागिने. 2. पितळ आणि काशाची भांडी. 3. जमीन, घर किंवा वाहन. 4. नवीन वस्त्रे आणि कपडे. 5. पुस्तके, फर्निचर आणि घरगुती वस्तू. 6. पूजा साहित्य आणि मंदिरातील वस्तू. अक्षय तृतीयेला काय खरेदी करू नये? अक्षय तृतीयेला काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जाते. या दिवशी ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकची भांडी, काटेरी झाडे आणि काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे टाळावे. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाशीही उधारीचे व्यवहार करू नयेत. या वस्तूंच्या खरेदीमुळे पुण्याचे फळ कमी होऊ शकते किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. म्हणूनच अक्षय तृतीयेला केवळ शुभ आणि कायमस्वरूपी टिकणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करावी.